तर अमित शहा यांनी मदतीचं आश्वासन दिलंय आणि यानंतर अजित पवार यांनी त्यांचे आभारही मानले। पण अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय। शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभा करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय। कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो, ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा, एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या। निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल। राज्य सरकारने अद्याप फायनल प्रस्ताव आम्हाला दिलेला नाही, त्यामुळे मला त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। माझा आग्रह राहील की राज्य सरकारने अगदी आज उद्या 2 दिवसात तो प्रस्ताव द्यावा। मुख्यमंत्र्यांनी संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं मदत ही लवकरात लवकर मिळून त्याचं वाटप सुरू करावं।